जात होते यमुना पानिया अनवातेत भेतला थावला दोईवल तोपी मैल पुछा चिन खांद्यावली कामला. अगं मी नटून दिलंय माझं लेकरू ते ऐक नाही यशोदे पुढं काय झालं. तेने माझी तेली तवाली अन मग मी तेथून पलाली अन पलता पलता धतलून पललीन दोईची धादल फुटली. घागर फुटली ना काळजी करू नको. अगं ऐक ना माझे दुल दे फुटले मग मी ललत बथले तिकलून आले छालंग पानेन मला पोता ती दलले. काय सांगू तुझे बाई काय सांगू तू. जगाचा मालक खुश झाला आणि सर्व देवतांना सांगितलं हे बाबांनो काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी. पण आता अवतार घेणं एवढं सोपं आहे वय. अवतार घेणं आणि पक्ष स्थापन करणं एवढं सोपं नाही. पक्ष स्थापन करायचं म्हणल्यावर 100 कार्यकर्ते नको का त्यासोबत पाहिजेतच ना तेवढे. देव विचार करू लागला. आश्वासन तर आपण दिलं. अवतार घ्यायचं म्हणल्यानंतर पहिले शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तोवर आणि चला अवतार घेऊ आता. शेष म्हणे भाऊ मी सगळ्यांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार. मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो. 14 वर्षाचा उपवास करावा लागला रे मला. खरं सांगू का महाराज अख्खं रामायण वाचा तुम्ही. रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तो उर्मिलेला घडलेला आहे लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला. सीतेला वनवास तिच्या चुकीमुळे घडलाय महाराज. सोन्यासारखा नवरा असताना ती सोन्याची हारी नाणायची मारायची तिची चोळी शिवायची. पण महिलाला सोनं एवढं आवडतं ना बाबा 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 बाबा. पुरुष मंडळी तुम्हाला कळणारच नाही. ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळल तोपर्यंत कळणार नाही महाराज. आपल्या तिकडे एखादी गाय लय पळायला लागली म्हैस पळायला लागली की आमच्या तिकडं गाईच्या गळ्यात लोड न देतात. लोड न कळतं का तुम्हाला. तुमच्या तिकडे लोड नच म्हणतात ना त्याला. लोड न देतात म्हणजे ती गाय जास्त पळू नये. तशी तुम्ही यातली कोणतीही एखादी मायमावलीला सांगा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही घेते का मान मोडल पण नाही म्हणणार नाही ती. एवढं सोनं आवडतं. अवघड आहे. लक्ष्मणाला सांगितलं बाबा तू लहानपणी मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता त्याच्यामुळे तुला माझं ऐकावं लागलं. आता तू वडील होई बा सर्वज्ञ पाळीला मी आज्ञा तुझी पारे. आता तू मोठा भाऊ हो मी तुझं सर्व ऐकील. अख्खं भागवत ऐका. 18,000 श्लोक आहे त्याच्यामध्ये. 365 अध्याय 12 स्कंद आहे. पण एवढ्याही श्लोकामध्ये या बलराम दादाचं भगवान श्रीकृष्णानं कुठंच ऐकलेलं नाहीये. कारण हा बाबाच असा आहे. अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन्या. म्हणून ठरलं महाराज कौंडण्यपुराशी जावे. तुम्ही लक्ष्मीला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा. आणि आता अवताराचं नियोजन झालं. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली. कंसा ए कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार रे तिच्या पोटी येणारा 8वं पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा आपलं बहिणीचं पोरग आपला खून करणार आहे. भावाला कळल्यानंतर तिला पैठणी गेलो होय माणूस. कंस होता तो. घेवोनी या खडग मारा या धावला. 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 हात तो धरिला हात तो धरिला वसुदेव. घेवोनी या खडग मारा या धावला. घेवोनी या खडग मारा या धावला. धरिला वसुदेव. हात तो धरिला वसुदेव. घेवोनी या खडग मारा या धावला. घेवोनी या खडग मारा या धावला. वसुदेवाने खडग काढलं मारणार. कंसाने वसुदेवाने हात पकडला. हे बाबा अरे तुला हिच्या पोटी येणारे मुलं मारणार. हिनं काय केलं महिलांची हत्या करू नको ब्रह्मपातक लागल तुला. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. लक्ष देऊन कीर्तन ऐका. 2 वर्ष संपल्यानंतर वसुदेवाला पहिला मुलगा झाला. वसुदेवाने तो मुलगा हातात घेतला आणि कंसाकडे घेऊन गेले. कंसा
सांगितल्याप्रमाणे मुलगा झाला, मुलगा घेऊन आलोय. खरं सांगा, कंसात देव होता का राक्षस होता? माय मावल्यांनो, कोण होता? कोणीतरी असेल, तुमचा माऊस भाऊ होता का माम भाऊ होता? कोणी बोला ना, काहीतरी बोलत चला. कंस कोण होता? राक्षस होता. पण कंसाने विचार केलाय, मला तर आठवा मारणार. पहिल्यानं काय केलंय? कंसाने काय विचार केलाय? मला आठवा मारणार आहे. पहिल्यानं काय केलं? कंस राक्षस असून सुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये दया होती. आपण माणसं असून सुद्धा राक्षसापेक्षा खराब झालो. तुम्ही म्हणसाल मग महाराज आम्ही कोणी? आपण नुसते राक्षस नाहीये, आपण महाराक्षस आहोत. कंस कमीत कमी जन्माला आलेले मुलं मारत होता. आपण तर एवढे घाण झालोय महाराज, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो. प्रत्येकाला असं वाटतं मला मुलगाच पाहिजे. आता पोरं काय दिवे लावतात मला काही अजून कळलं नाही महाराज. दशरथ माहितीये का तुम्हाला? दशरथ तुमच्या चोरलीचा नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. त्याला 4 मुलं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या राजाला जर 4 पोरं होते, त्या दशरथाला जर 4 मुलांनी पाणी पाजलं नाही, ही देवाच्या बापाची गत आहे. तर आपल्यासारख्या दशरथांना अपेक्षाच करू नका ग पोरं तुम्हाला सांभाळतील म्हणून. मुलींची हत्या करू नये, गर्भाची हत्या करू नये, हे ज्ञान तुम्हाला माणसाने नाही दिलं, एका राक्षसाने दिलंय. मी तर याच्याही पुढे जाऊन बोलल. अरे आपण फक्त राक्षसांचे नावं खराब केले हो महाराज, नाही तर तुमचं माझं काम जर पाहिलं, कार्य पाहिलं, तर राक्षसापेक्षा खराब आहे महाराज. रावणाला 10 तोंड होते महाराज. किती तोंड होते रावणाला? बोलत चला, किती तोंड होते माया हो? 10. मग 10 तोंड म्हणल्यानंतर डोळे किती झाले? 10 दुनी 20. कीर्तन लक्ष देऊन ऐका. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. तिचं नाव आहे सीता. आपल्याला 2 असून आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही, म्हणून तर महाराष्ट्रात कोपर्डी सारखे बलात्कार घडतात महाराज. याचं कारण काय? आपण फक्त राक्षसाचं नाव खराब केलंय. दुर्योधन म्हणजे हा माणूस नाहीये. आपली संपत्ती आपलीच, आणि भावाची सुद्धा आपल्या नावावर करून घेणार. दुर्योधन नाही तर काय? आणि आता गावागावात नाही, घराघरात आहे. महाभारतात एकच दुर्योधन होता, आता गल्ली गल्लीत झालेले. पैशासाठी तर काय करतील महाराज. आता तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे. नाही तर हे सगळं डोंगरावर परदेश होता महाराज, इकडे लोक येत सुद्धा नव्हते. 99ला काय होतं इकडं? मी 2000ला आळंदीत आलो होतो, भीती वाटायची महाराज. आता स्क्वेअर फुटवर कार्यक्रम चालू आहे इकडं. तुम्ही भाग्यवान लोक आहे महाराज. मी खरं सांगू का तुम्हाला, पुणे जिल्हा तसा भाग्यवानच आहे. कारण पुणे जिल्ह्याला ज्ञानोबर आहे. तुम्ही तर एवढे भाग्यवान आहे चरोलीकर ग्रामस्थ. तुम्ही ज्ञानोबरायच्या कुशीमध्ये, जगद्गुरु तुकोबरायच्या कुशीमध्ये महाराज 2 कुशी भेटलेल्या आहेत तुम्हाला. अवघ्या 20 मिनिटाच्या 30 मिनिटाच्या अंतरावर तुकोबराय आहे, आणि 5 मिनिटाच्या अंतरावर माझे ज्ञानोबराय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुमच्या जिल्ह्यात आहे. अष्टविनायकापैकी 5 गणपती आपल्या जिल्ह्यात आहे महाराज. कोणत्या बाबतीत जिल्हा कमी आहे तुमचा? काहीच नाही. एवढं दिलंय देवानं तुम्हाला. आता तुम्हाला पैसे कमवायची गरज राहिलेली नाही. तुम्ही पैशाच्या पुढे गेलेले लोक आहे. पैसे आम्हाला कमावं लागतात, कष्ट करावं लागतात, 4-4, 5-5 कीर्तन करावं लागतात, बुलढाण्याहून रात्रभर पळत यावं लागतात. तुम्हाला काय ताण आहे? अर्धा गुंठा ऐकला तरी 4 महिने बसून खाता तुम्ही. एवढा पैसा दिलाय. आता फक्त आपल्याला परमार्थ करणं आहे महाराज. आपल्याला काय करणं आहे? परमार्थ. पैसा कमवायची गरज नाही. साक्षात लक्ष्मी पाणी भरतीये तुमच्या देवानं. आता फक्त आपल्याला परमार्थ करायचा आहे महाराज. काय करायचं आहे? परमार्थ करायचा. कंसाने सांगितलं जा घेऊन मला आठवा मारणार आहे, पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. ए कंसा, तो देवे चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. नारदजीने असे हात केले. 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडचं मोजलं की इकडचं आठवायचं, इकडचं मोजलं की इकडचं आठवायचं. देव येतो. आणि हा कंस होता. विनाशकाले विपरीत बुद्धी. पहिलंही मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं, 5वं मारलं, 6वं मारलं. आता 7वा जो गर्भ योगमायाने तर आश्चर्य करीत जगा माझी. आणि 8व्याची तयारी सुरू झाली. इथं बऱ्याचशा माझ्या आई बहिणी बसले, लक्ष देऊन ऐका. एखादी मुलगी जर गर्भवती असेल, तिला 7वा 8वा 9वा महिना जर चालू असेल ना, तर शास्त्र असं सांगतंय, विज्ञान असं सांगतंय, त्या मुलीचा चेहरा एवढा सुंदर दिसतो. आता तुमच्याही घरी बहीण आहे, माझ्याही घरी बहीण आहे, मला सर्वांना माहिती आहे. तुम्ही बघा, एखादी 9वा महिना जर एखाद्या मुलीचा चालू असेल, तिचा चेहरा गोरापान दिसतो. याचं कारण असं आहे, त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यात आलेलं असतं. मग बसणाऱ्या मंडळीला प्रश्न आहे, जर 100 पोरगा जन्माला यायचा असेल तर मुलगी एवढी सुंदर दिसती. ज्या मायमाऊलीच्या गर्भामध्ये माझा भगवान श्रीकृष्ण असेल, त्या मायमाऊली किती सुंदर दिसत असेल. महाराज सांगतात ऐका.
देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत से कंसाचे हृदय देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत से कंसाचे हृदय. देवकीच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा स्थानपन्न झाले. नामदेवराय वर्णन करतात देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य आणि कंसाचे हृदय जळत असे. बघता बघता जन्मकार जवळ आला. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसु नाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती अयोनी संभव नोहे काही श्रमी. नामयाचा स्वामी 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी बाळेल. देव म्हणी काळजी करू नको गाई. कंस मला काय मारणार आहे त्याचा बाप आहे मी. टेन्शन घेऊ नको. फक्त एक काम कर मला इथं न ठेवता कुठं घेऊन जाय. नंदाच्या घराला माझा नेही गोकुळाला माझा नेही गोकुळाला माझा नेही गोकुळाला. नंदाच्या घराला माझा नेही गोकुळाला माझा नेही गोकुळाला माझा नेही गोकुळाला. माया उपजली तेथे माझा ठेवी आली येथे ठेवी आली येथे. नंदाच्या घराला माझा नेही गोकुळाला माझा नेही गोकुळाला माझा नेही गोकुळाला. वसुदेवाने भगवंताला उचललं गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आणि मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूट. 8वा जन्माला आलाय म्हणून कंस धावत पळत आला. देवकी सांगू लागली ए दादा अरे पोरग नसून पोरगी रे पोरगी तुला काय मारणार नाही. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये होती. जिथं 6 मारले तिथे हिला मारणार हातातून सटकली. आकाशवाणी झाली ए कंसा तुझा लागी वधी उपजला माझा आधी तू मला काय मारणार आहे. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवा दादा. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी हो. आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण अख्ख्या चोरीला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेढे. कशाचे पोरं झाले की. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे नाही. ज्यांनी ज्यांनी पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खायला लागलेले. त्याच्यामुळे पेढे वाटायचे नाही. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तुम्या देखील असे. रंगनी रंगनाथ तुम्या देखील असे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तुला देखील असे. रंगनी रंगनाथ तुला देखील असे. गवळण जसवंती पैसांगे यशवंती पैसांगे आलिया कृष्णाचे नी मागे. आलिया कृष्णाची मागे. येणे येणे वो श्री रंगे नवनीत माझे बक्षिले. रंगे नवनीत माझे बक्षिले. येणे माझे कवाड उघडिले. माझे कवाड उघडिले. येणे शिंके ओ तोडिले. हो तोडिले. दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते. दाते बक्षिले ओलंडिले ताकाते. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तुम्या देखील असे.
म्हणाले रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूट. 8वा जन्माला आलाय म्हणून कंस धावत पळत आला. देवकी सांगू लागली ए दादा, अरे पोरग नसून पोरगी रे पोरगी, तुला काय मारणार नाही. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये होती. जिथं 6 मारले तिथे हिला मारणार हातातून सटकली. आकाशवाणी झाली ए कंसा, तुझा लागी व देव उपजला माझा आधी, तू मला काय मारणार आहे? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवा दादा. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी हो? आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण अख्ख्या चोरीला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाले की. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे नाही. ज्यांनी ज्यांनी पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खायला लागलेले, त्याच्यामुळे पेढे वाटायचे नाही. प्रत्येक गवळण सांगू लागले अगं ऐक ना, गवळण म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वान घेऊन ताटी नंदा घरी झाली दाटी. वान घेऊन ताटी नंदा घरी झाली दाटी. एक धावती की पुढे ताटी वाटी सुलटवणे. धावती की पुढे ताटी वाटी सुलटवणे. म्हणती ओ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सुयनीची गलबल झाली दासी जणी हे लगाली. पूर्वीची एक पद्धत होती, आता तुम्हाला नवीन बायांना नाही माहिती, पण 60-70 30-40 वर्षापूर्वी एखादी मुलगी जर गावामध्ये बाळंतीण झाली तर तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही महिला आहे त्या हंड्यानं पाणी घ्यायच्या आणि कुठं टाकायच्या त्याच्याच मिळाल्या. आजी तुम्हाला माहिती आहे ना? हो, हे आताच्या पोरीला नाही माहिती, जुनही सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही म्हणसाल महाराज आता ही पद्धत का बंद झाली? आता बहुतांशी मुलींचे डिलेव्हरी हॉस्पिटलच व्हायला लागले, मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का? दिवसांदिवस सर्व बदल झालाय महाराज. आणि तिथं हेल घालण्यासाठी कोण होत्या? माझ्या जनाबाई होत्या. सुयनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. एवढा आनंद आहे बाबा 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 बाबा. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदागरी घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. एवढा आनंद आहे. कोणी सुवर्णदान देतय, कोणी अन्नदान देतय, कोणी गोदान देतय, कोणी जे जया पाहिजे ते आहे रे. म्हणून मायबाप एवढा आनंद आहे. त्या आनंदाचं वर्णन एक हिंदी कवी करतोय. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. कवी म्हणतोय चमत्कार सा हो गया लोगो. तो म्हणतो नाचत असताना असा चमत्कार झाला, असा चमत्कार झाला. रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली. एक मूर्ख मला म्हणे महाराज नाचता नाचता कुठं दाढी काळी होत असती का? तुम्ही संशयच काय घेता? तुम्ही मिशा जर काळ्या करू शकता तर देवाच्या बापाची दाढी काळ होणं काय? ते बंद कर तिकडचं, तुताऱ्या बंद कर. तुम्ही जर तुताऱ्या बंद करून टाकते, तुताऱ्या नको ठेवू, तुताऱ्यांचा आवाज कमी कर. रात्यातून मिशी काळी करू शकता, केस काळे करू शकता, तर देवाच्या बापाची दाढी काळी होणार नाही याच्यावर शंका घेणं का? तिथं शंका घ्यायची नाही. तो देवाचा बाप आहे महाराज. खेळतो येण्याची, नटतो येण्याची, नटावा म्हणून लक्ष देऊ नका. एवढा आनंद आहे, पण एकीकडे आनंद आहे एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला. कंसाने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल, ट्रबल कमी कर त्याचा, त्या तुताऱ्यांचा आवाज कमी कर, पहिला जसा होता तसाच ठेव, त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा उचलला पुतण्याने आणि पुतना सांगू लागली दादा
ते हातभर पोरग मारण्यासाठी तुला अर्ध राज्य काय करायचं एवढं काम मी तुझं फ्री करून देते. आणि पुतना निघाली महाराज, यशोदेच्या दारात गेली आणि यशोदेला सांगू लागली, ए यशोदे, मुलगा झाला तुला सांगितलं नाही ग. खूप गडबड होती ग, कळालं नाही. कुठे तुझं बाळ? आत्ता झोपी घातलंय ग, खूप रडत होतं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, माझी आई किती भोळी आहे. माझं बहुनीचं गिराईक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक बहुनीचं गिराईक कधीच परत पाठवत नाही महाराज, किती का हलकट असे ना. चरोलीच्या बाजारात एक बाई वांगी विकत होती, लक्ष देऊ नाही का. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे? मावशी वांगे काय किलो आहे? ती म्हणली, दादा 30 रुपये किलो. अगं 25 न लाव महाराज, लोकायला मसाला वांग करायचं काल आहे आज आमच्या घरी. ती म्हणे, दादा नाही पुरवतो, या वांग्यावरच माझं घराचं भाडं द्यावं लागतं, मुलाचं शिक्षण वगैरे. असं करा ना दादा, 27 रुपयानं घ्या ना, 2 रुपये कमी करते. हा म्हणे 25 आणि ती म्हणायची 27. ती म्हणली, दादा मला तुला वांग द्यायचं नाही, तू दुसऱ्या दुकानावर जाय. हा माणूस बोलायला थोडा हुशार होता. म्हणे, मावशी असं वेड्यासारखं नको करू, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एकही वांग शिल्लक राहणार. मावशी बोलायला थोडी खरट होती. म्हणे, का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला सांगत होता, का अगं वेडे, माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भरवांगी काय घेऊन बसली? बवणीचं गिराईक. भगवान परमात्मा रडायला लागले. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे जाते आणि भगवंताला पुतना उचलते महाराज. उचलल्यानंतर भगवंत दूधही पितो, विषय पितो, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागतो त्यावेळेस पुतना घायबरती, देवा सामुंच मुंचालमिती प्रभाश्री निस्पिड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रोडोदा, देवा मला सोड, देवा मला सोड. पुतण्याला देव सांगू लागला, पुतना मी पहिलं तर कोणाला धरत, आणि एकदा का धरलं त्याला मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदाय नमो नमा. पुतना मारली, माबळ भट्ट मारला. आता राक्षसांचं वर्णन काल्याच्या कीर्तनात करू नये. अग बगरिटा मारिला बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत असताना माझे नामदेवराय वर्णन करतात, ऐका. नामदेवराय वर्णन करत असताना जगाचा मालक कसा करतोय, येणे माझे कवड उघडिले, येणे सिंके हो तोडिले, दया दुधाचे बक्षिले, ओलंडिले ताकाते. सोर चालू ठेव थोडा. ऐसे जरी मी जाणते, यमुना पाणी आणच जाते, धरोनी कृष्णासी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. असे अनेक प्रकारचं भगवान परमात्म्याचं वर्णन नामदेवराय करतात. जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला, गल्लीत बोळीत फिरायला लागला. आणि गावातल्या पोरांकडे पाहिल्यानंतर जगाच्या मालकाला दुःख झालं. सर्व पोरांना एकत्रित केलं, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. पोरं म्हणले, काय देवा? अरे आपल्या चरोली परिसरामध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले? असं नाही म्हणला देवा, असं अजिबात म्हणला नाही. मला आई म्हणायचं पुढं, तुम्ही मधातच हसले. जगाच्या मालकाने सर्वांना एकत्रित केलं आणि सांगितलं, ए बाबा, गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? त्यातला एक गोपाळ म्हणला, देवा जेवढं दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत नाही. मग जगाच्या मालकाने एक पक्ष स्थापन केला, माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. सगळ्यांना सांगितलं, हे बाबांनो, आता आपल्याला चोऱ्या करायच्या, घर पाहुणी एकांताचे. आणि जगाच्या मालकाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं. नाही पोरांना सांगितलं, हे बाबांनो, तुम्हाला जर खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करा, अभंगाचं
दे पोट भरी. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, मानवी देहाची इति कर्तव्यता एकच आहे महाराज. माणसाला जर जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल ना, माणसाला जर जीवनामध्ये खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर माणसानं फक्त दोनच माणसाच्या मागे गेलं पाहिजे, एक तर साधूच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर देवाच्या मागे. माणूस माणसाच्या मागे जाऊन कसं माणसाला तृप्त होईल? अजिबात नाहीये. जगाच्या मालकानं हे जेवढे माणसं बनवलेले तेवढे सगळे अपूर्ण आहे महाराज. सर्व गोष्टी सर्व देवाला देत नाही. ज्याच्याकडे पैसे देतो त्याला अक्कल देत नाही. तुम्ही बघा महाराष्ट्राचा विचार करा, ज्यांच्याकडे पैसे त्यांना अक्कली कमीच आहे महाराज. बरेचसे लोक असे, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना अक्कल नाही, ज्यांच्याकडे अक्कल आहे त्यांना पैसा नाहीये. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याकडे सरस्वती नाहीये. सरस्वती ज्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष्मी नाही, ज्याच्याकडे लक्ष्मी त्याच्याकडे सरस्वती नाहीये. ज्याच्याकडे गुण आहे त्याच्याकडे रूप नाहीये, आणि ज्याच्याकडे रूप आहे त्याच्याकडे गुण नाहीये. लता मंगेशकरांसारखी गायिका जगात होईल का परत? भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्या मायमाऊलीला. 93 वर्षाचं वय होतं तरी कंठामध्ये सरस्वती होती महाराज. 50,000 गाणे गायले, पण जेवढं गाणं गोड होतं तेवढं दिसणं सुंदर नव्हतं, रूप तेवढं सुंदर नाहीये. देव सर्वांना सगळं कसं देईल? आणि सर्वच गोष्टी जर माणसाला भेटल्या तर माणसाला देवाची किंमतच कळणार नाही. म्हणून देवानं प्रत्येक मनुष्य अपूर्ण ठेवलेला आहे. मग अपूर्ण माणसाच्या मागे जाऊन मनुष्य पूर्णत्वाचं ज्ञान घेऊच शकत नाही. त्याच्यासाठी माणसानं पूर्ण स्वरूप असणाऱ्या जगाच्या मालकाच्या जर मागे गेले तर निश्चित तुम्हाला ते पूर्ण ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याल तरी या रे लागे. आणि देवामध्ये साधू मधला फरक सांगतो. देवाचं वाक्य आहे का, याल तरी या रे लागे. ए बाबानो, गरज असलं तर या, मला काही गरज. साधू संत म्हणतात लागोन या पाया. साधू मधला आणि देवा मधला फरकच आहे. हे बाबानो, मी तुमच्या पाया पडतो, देवाचं चिंतन करा. आणि देव म्हणतो हे बघा, हे गरज असली तर या माझ्या मागे, मला काही तुमची गरज नाही. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि एकदा देवाच्या मागे गेलं की आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विषयानंद किती जरी भोगला महाराज तरी मनुष्य तृप्त नाही होऊ शकतो. रावणाला 80,000 बायका होत्या तरी रावण तृप्त नाही झाला महाराज. शेवटी सीताई साहेबाकडे त्यानं वाईट नजरेनं पाहिलंच हो. रावणाला सगळं ऐश्वर्य असून रावण तरी सुद्धा अपूर्ण राहिला. मग आपल्या सारख्यानं पूर्णत्वाचं ज्ञान घ्यायचं ना आपण अपेक्षा सुद्धा करणं चुकीचं आहे महाराज. रावणाला एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते. बरं झालं तुमच्या मतदारसंघात जन्माला आलं नाही ते, नाही तर रावणच खासदार, रावणाची बायकोच महापौर आणि रावणाच्या बायका दुसऱ्या नगरसेविका. तुम्ही डोकं लावायचं. आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बरं बापानं 80,000 बायका केल्या असेल तर पोरायच्या 10-10 धरायला काय हरकत येतात त्या? किती मोठं मतदान झालं ते. तरी सुद्धा रावण संसारामध्ये अपूर्णच आहे. म्हणून संसारामध्ये परिपूर्ण होण्याची अपेक्षा जीवनामध्ये करूच नका. ज्याचं बीजारोपण दुःखातून झाले त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम संसार हे केळीचं पान आहे रे. संसार कशाचं पान आहे? आणि केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सोन्याची सुई दिली, सोन्याचा दोरा दिला आणि चांगला त्याच्यापेक्षा भारी दिला. आणि तुम्हाला सांगितलं कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल तसं तसं ते फाटतं महाराज. शिवता येत तसं संसारातही माणसाला तसंच वाटतं. आता 10 लाख आले ना, 5 लाख गाडीची भरू. 10 लाख आले की 5 लाख गाडीचे भरून 5 लाख बँकेत राहते. पण 10 हातात येण्याच्या अगोदर 15चं गड्डा अगोदरच पडेल असतं. 5 दुसरीकून घेऊन परत ते भरावं लागतं. करिता बरोबरी दुरावसी आणि भवाची पुरी वाहवसी. म्हणून परमार्थामध्ये जर परिपूर्ण व्हायचं असेल तर देवाच्या मागं जा. पण कसं जा? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि सगळं काही करत असताना तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. काला काला म्हणजे नेमकं आहेच काय हो महाराज? कीर्तनकारांनी यायचं, दही अंडी फोडायची, तुम्ही दही भात खायचा, चपाती भाजी खायची, बुंदी खायची, गुलाबजाम खायची, निघून जायचे, असं नाहीये. काला या शब्दाचा सगळ्यात सोपा अर्थ सांगू का महाराज? अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातले द्वेष नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन माझ्या भगवंताचं भजन करणं हा जगातला सगळ्यात मोठा काला. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
काही म्हणाल तोवरी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. काल्याचं वर्णन मध्ये अनेक जगाच्या मालकानं खोड्या केलेली. किती वर्णन करायचं महाराज. चोऱ्या सुरू झाल्यानंतर गोकुळातल्या गवळणी विचार करू लागल्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्याच नाही, पण या नंद बाबाला मुलगा झाला तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. बरं, नंद बाबाचा जो मुलगा आहे त्या नंद बाबाच्या घरी 9 लाख गायी होत्या महाराज. किती लाख गायी होत्या? आता 9 लाख गायी नंद बाबाच्या घरी असेल, त्याचं पोरगं दया दुधाच्या चोऱ्या तरी कशा करतील? गवळणीला वरलं काय करावं कसं करावं. सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या आणि यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला सांगू लागल्या, ए यशोदे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का. अवघ्या मिळवणी गवळणी जात होत्या मथुरे बाजारिया, अवघ्या मिळवणी गवळणी जात होत्या मथुरे बाजार. उभा कृष्ण वाटे बरी गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे. गवळणी यशोदेला सांगू लागला, ए यशोदे, तुझ्या पोराला समजून सांग, रात्री घरी येतय दही दूध खातय, बरं खाय नका पण दया दुधाचा नासोडा करतय. जगातली कोणतीच माय अशी नाहीये महाराज की त्या माय माऊलीला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटतात. आणि आईला जर आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटत असेल तर ती आई म्हणायची तरी कशी, हा प्रश्न आहे. यशोदेनं पदर खवला सांगू लागली, बाळसा गुणाचे तारे बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गऱ्हाणे ग गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ, का लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारा. घरी गेल्या, शेवटच्या कोपऱ्यामध्ये गवळण राहत होती. का गे गेल्या होत्या ना तुम्ही यशोदेकड? अगं गेलो होतो ग म्हणी, पण आमच्याजवळ काही सबूत नव्हतं, तीच आम्हाला खवळली. त्यानं माझ्या घरी याव, त्याच्या हाताला पकडते आणि घेऊन जाते. आणि देवाचा असा विषय होता, ज्या गोष्टीला देवाला चॅलेंज केला ती गोष्ट करायला देवाला खूप आनंद. गेला देव तिच्या घरी, दही दूध तूप लोणी सगळं खाल्ल्यानंतर सगळे गोपाळ पळू लागले. देवही पळायला लागला. गवळणीला जाग आली, तिने हात धरला. का रे मेल्या, काल तर तुझी माय मोठी म्हणत होती, तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुमची एवढीच रीत, चाल तुझ्या आईकड. देव रडायला लागला, ए बाई एवढ्या वेळेस मला माफ कर ग, परत तुझ्या मतदारसंघात मतदान मागायला येणार नाही, एवढ्या वेळेस तर माफ कर. नाही चाल तुझ्या आईकड. फर 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 वडत घेऊन चालली. देव म्हणी, का ग 1 तास झाले, एक हात धरला, जरा दुसरा हात धर की. दुसरा हात तिच्या हातात देऊस तर देवाने तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला आणि देव गेलो पळून. आता ती बघायची त्यावेळेस तिला दिसायचा देव, आणि गावातील लोक बघायचे त्यावेळेस गावातील लोकांना दिसायचा तिचा नवरा. लोक म्हणे, बाई का पागल झाली, नवराच वडत घेऊन चालली. पण हिला कृष्ण दिसत होता ना, थै 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 करत. ए यशोदे, दार उघड. यशोदा मंथन करत होती, कृष्ण खेळत होता. आई मी येऊ का ग? चालणार आहे सोन्या. यशोदेनं कृष्णाला कडेवर घेतलं, दार उघडलं. हिने यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिल्यावर विचार केला, बाई यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोण आहे? खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर मालक तुम्ही. अगं 1.5 तास झाला तुझ्या सोबत आहे का वेडे, तुला काही कळतं का नाही? अशा अनेक प्रकारच्या खोड्या आहे. नाथ बाबा सांगतात, दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसू धिंगाणा. काही लोक म्हणतात, महाराज असा कुठं देव असतो का गवळणीच्या गळ्यात हात घालणारा
आणि गवळणीच्या पप्प्या घेणारा कुठं देव असतो का? अशा नास्तिकांना माझा प्रश्न आहे, जगाच्या मालकाचं चरित्र थोडं ध्यान देऊन ऐका. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळेस खोड्या केल्या त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं वय फक्त आणि फक्त 5 वर्षाचं होतं. महाराज किती वर्षाचं होतं? आणि 5 वर्षाचं वय असणारं विज्ञान सुद्धा सांगल आणि अध्यात्म सुद्धा सांगल, 5 वर्षाच्या लेकराच्या अंतकरणामध्ये काम हा विकार नसतो. कामावर विजय मिळवण्यासाठी देवानं चरित्र केलंय हो. कामी लोक त्याच्याकडे काम भावनेनं पाहतात, तो त्यांच्या नजरेचा दोष आहे महाराज. आणि तुम्हालाही लेकरू आहे, मलाही लेकरू आहे. 5 वर्षाच्या लेकराच्या पप्या आपण घेतो का ते आपलं घेतो? सिंपल आहे ना. तुम्हाला लेकरू आहेच ना, लेकरू त्याला आपली दाढी टोचते, ते असं करतं तरी आपण त्याला बळच आवडतो ना. लहान लेकराला अरे ती गुलाबाच्या फुलासारखं असतं, त्याला काहीच कळत नाही. उलट हा गवळणीचा आरोप आहे. आणि तसं जर नात्यानं पाहिलं तर जगाचा मालक तुमचा मायबाप आहे. पिताहमश जगतो माता धाता पितामहम. जगाचा मालक कोण आहे? तुमचा मायबाप आहे. आणि देवाने घेतल्या जरी असेल पप्प्या तर मायबाप पोरायच्या पप्प्याने घेणार तर का गावकरी घेतील का महाराज? असे भरपूर त्याच्यात भाव काढता येईल. अनेक खोड्या केल्या. ऐकू अजून ऐका. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना. हे पूर्वीचं सांगतो बरं माया हो. पूर्वी महिला मंडळीच्या वेण्या कमराच्या खालपर्यंत राहायच्या. पूर्वी महिला केस कापत, पूर्वी माणसं दाढ्या वगैरे ठेवायचे, वजनदार असायचे. तो काळ जुना होता. आता तसं राहिलं? मी थोडा विचार केल्यानंतर मला कळालं, पूर्वी माय मावल्या केस का कापत नव्हत्या? कारण पूर्वीच्या काळात ब्युटी पार्लर याचा सोपा अर्थ काय आहे माहितीये का? बया भांड्या करायचं ठिकाण म्हणजे ब्युटी पार्लर. महाराज अवघड झालंय हो. आपण ज्या देशामध्ये वावरतोय, शास्त्र असं सांगतंय सौभाग्यवती स्त्रीने कधीच केस कापू नये. सौभाग्यवती स्त्रीने कपाळाला काय लावावं? इथं बरेचशा काही मायमावल्या असतील बघा, ते बघा त्या आजी बघा तिकडे त्या चष्म्यावाले, हा तुम्हीच आजी. ते बघा त्या आजीच्या कपाळाचं कुंकू बघा किती मोठं आहे. कुंकू जेवढं मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. हा नेम आहे. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटीत. या टिकल्यावाल्या याचं काहीच करणं नाही. 45च्या पुढे कोणी जाईच ना. म्हणून माझी विनंती आहे, पूर्वीचा काळ होता. अनेक प्रकारच्या खोड्या देवाने केलेल्या आहे. आवरी आवरी आपुला काना नासियेला आमुचा सुना. सगळ्याच्या खोड्या झाल्यानंतर त्या गावामध्ये एक तोत्री गवळण होती. ती बरोबर 12 वाजता आली आणि यशोदेला म्हणू लागली, यशोदे तू काहीतरी नाश्ता करून आली असेल, आम्ही काहीच खाल्लेलं नाही. आणि ती यशोद्या सांगू लागली यशोदेला, ऐक ना यशोदे, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली काय सांगू नको सांगू, लवकर सांग. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. एवढं सगळं झाल्यानंतर यशोदेने विचार केला, काय करावं बाई, याला कसं करावं? एवढं सगळं असताना हे कोण असं वेडेवाणी करत असेल? यशोदेने गणपतीला नवस केला. कोणाला केला? गणपती बाप्पा, माझ्या पोरानं जर खोड्या नाही केल्या तर 2 क्विंटलाचे मोदक देते, ते बी प्युअर तुपाचे, गिरगाईचं तूप. देवाला वाटलं गणपतीचं वजन वाढवा म्हणून 1 मास देवे. खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी. सुंदर 2 क्विंटलाचे नैवेद्य तयार केले आणि काहीतरी विसरलं म्हणून आज जाताना यशोदा सांगते, कृष्णा इथं एखादी मांजर येईल, उष्ट करल मोदक. देव मनातल्या मनात म्हणतो, माय एवढा मोठा बोक्या असताना मांजर कशी येईल? यशोदा आत गेली. मग यानं म्हणाव ना गणेशा गणपती, तसलं काही नाही. गणप्या, आता यो सगळ्या जगाचा मालक आहे ना. डायरेक्ट बाया पाठीमाग, गणप्या. ते गणपती बापा तर थरथरच कापायला लागलं. देवा झालं काय सांग? हे मोदक तुझ्या बापाचे तुमच्या, मग खा. सगळे गणपती सगळे भगवंताने खाऊन घेतले आणि भगवंत रडत बसले. यशोदा म्हणली, कृष्णा मोदक काय झाले? अगं आई, एक मोठाच्या मोठा ढेरीवाला बाबा उंदरावर बसून आला, त्यानं सगळे खाल्ले, मी एक मागितलं, त्यानं मला मारले, तो निघून गेला. खरं वाटलं, लेकरू होतं ना. लेकरू पिऊन जरी आलं तरी माय म्हणते, बाई मोह लेकरू तसं नाहीच, कारण माय आहे ना ती कोण आहे? माय आहे. तिचं अंतकरण तसं असतं. परत यशोदेनं मोदक तयार केले. गणपती बाप्पाला म्हणे, का रे गणपती कोणाचे? गणपती थोडस वजन आलं. हे बघ म्हणे, देवा पहिले तुम्ही खाल्ले हे मला खाऊ द्या, नाही तर मग तुमच्या मागं मी कधी बी ईडी लावू शकतो बरं. माझी बी ओळखी चांगली आहे.
त्यावेळेस गणपतीला भगवान श्रीकृष्ण म्हणे ईडी लावण्यासाठी तू जिवंत तर राहायला पाहिजेत ना. मोदक तर खाल्ले जसा गणपती धरला तसा गिळूनच घेतला. यशोदा म्हणे बाई मोदक गायब झाले ठीक आहे पण गणपतीच गायब आहे. यशोदा भगवंताला सांगू लागले कृष्णा खरं सांग देव कुठे. देव मनातल्या मनात हसू लागला. नाईला म्हणू लागला आई किती भोळी ग तू. अगं सगळ्यात मोठा देव मीच आहे ग माय. देवासीच पुसे देव झाला. अगं आई सगळ्यात मोठा देव आहे. ज्यावेळेस कळलं यशोदेला त्यावेळेस यशोदेनं सांगितलं गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना वना वना. गाई गोपाळ सवंगडी वना. ओ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतानी केल्या. विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. तिथं सुद्धा भगवंत खेळू खेळू थकले. मग चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई भाऊ केली वन वन पायी पिटी झाला असे ना. भगवंताने सर्वांना एकत्रित केलं. सर्वांच्या शिधोऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात राजा ऐक बिभ्रत वेणुम जठरपटयो शुंगवेत्रे च कक्षे वामे पानमशल कवलम तत्फलांगिलीषु तिष्ठन मध्ये सुप्रिसुरयो हासयन नर्मबी स्वई स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भूक बाल केली. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान. काला भगवंताने यमुनेच्या किनारी केला तोच काला माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने आपल्या गावामध्ये. म्हणून त्या ज्ञानोबराय तुकोबरायचं एकदा प्रेमानं भजन ज्ञानेश्वर माऊली